निवडणुकांबाबत शरद पवारांचा अजब विधान, तर नव्या दाव्यानं खळबळ. निवडणुकीआधी जागा जिंकून देणारी माणसं भेटली होती, शरद पवारांचा खळबळजनक वक्तव्य. शरद पवारांना 10 महिन्यांनी आठवलं का? राहुल गांधी यांना भेटल्यावर शरद पवारांनी कसा केला दावा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट प्रश्न. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची स्वतंत्र भूमिका, संजय राऊत यांचं वक्तव्य. तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, वडेट्टीवारांचं मत. पाच किलो चांदीची गदा देत आदिवासी बांधवांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अकोलेमध्ये भव्य सभा. क्रिमिलेअरच्या मर्यादेचं पुनरावलोकन व्हावं, ओबीसी कल्याण संसदीय समितीनं केली सूचना. भारतानं पाकिस्तानची 5 विमानं पाडली, भारतीय वायुसेना प्रमुखांचा सप्रमाण दावा. आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा अडचणीत येण्याची शक्यता. महिला शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्तीवर उद्धव समर्थकाकडून गंभीर तक्रार. तर वरळीमध्ये कार्यक्रमादरम्यान उद्धव समर्थकाकडून आक्षेपार्ह वर्तन केल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्तीचा आरोप. महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आवरण करतेवेळी करणार महत्त्वाच्या निवडणुकांसंदर्भातल्या घोषणा. रक्षाबंधनाच्या दिवशीच मुंबई ठाण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. लाडक्या बहिणींसह भावांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका. रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाडक्या बहिणींना 12,000 कोटींची ओवाळणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी रक्षाबंधन धूमधडाक्यात साजरं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य. मुंबईत लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी. देशभरात रक्षाबंधनाचा सणाचा उत्साह, बहिणींच्या रक्षणाचं वचन देणार भाऊराया.